अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जग उद्धार, हरावाया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीतसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त येती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनाच्या उत्कट चित्ती खटी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले. अजाणू बाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढचरण धरियले. येऊन या भाणावरती श्री चरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंद नमाये पोटी स्तोत्रओटी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतडी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशावृत्तीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होती बिराडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामींचे अर्पण करा नैवेद्यस्य अवश्य म्हणून तयांचे बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजाज्ञे वाचून ते प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षडकर्मा ते आचरण. घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. माध्याने येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी जोडी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी. जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जे मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोडप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी त्यांचे बाई आज्ञा करी ऐसी. आपणही श्री स्वामी सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या माजरी. सर्व अधिकार तिच्याकरी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेसी ते अव्यवस्था होत असे. ते बाळप्पांनी पाहून नानायुक्ती योजून मोडून टाकिले भांडण. एकचित सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करीते आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाच्याही शरीरास व्याधी जडली. रात्रंदिवस जैन नशे क्षणभरी. भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली. ती पाहत उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पासी यावे मरण. विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे प्रतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांचे आपण सांगून बाळप्पासी शंकरपूजने वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिले आज्ञा जाणं हे नसले सत्यपूर्ण विनोद केला निश्चयी. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी दयातून उचलून पाहता वाचून न करवेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मांडली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलते बाळप्पासी दारापुत्र सोडून देशी. आपण येते राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती वेजावी. आज्ञा होईल अशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांशी. कुलदेवतेच्या दर्शनाशी जावयाची बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येते करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पाची समर्थन देती आज्ञेशी तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी. आपण तयाचे कपण जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येते राहुणी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती करतिले ती दयाळा इति. श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत. द्वादशोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा पर्णमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शेषिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. 12 अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पाप्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावयाचे लज्जा वाटत असे त्यासी. तयते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्जरलासी सनिग्न गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरू बाळप्पा म्हणी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलू न करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींशी. बाळप्पा ते उठविले. तैपासून बाळप्पासी त्रास देत अहरदिशी गाराने सांगता समर्थांशी. बाई ते शब्दे ताडी ती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याच्या घरी येतो तो चोडप्पा विख्यात. स्वामी भक्त जहाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयसी द्रवेशा बहुत असे सांप्रत लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिरामध्ये समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थांचे अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त. त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीच्या मनात येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा. की सुंदराबाई बोलली तो आहे चोडप्पा जवळी. ऐसा एक त्या काळी समाधार पाठविला. गंगूलाल जमादार चोडप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोडप्पा बोले तयसी हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवी तो तयसी तुम्ही मागून घ्यावा.
की ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले, उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोडप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्व. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोडप्पा कारणे जबाब दिला. चोडप्पाने बाळप्पा देती तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोडप्पाची ऐकून कृती रागाला. राणीप्रती सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोडप्पाच्या करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे. राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली. नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते. श्रींजवळी तयाची करून या जुळी समर्थ करी घेतली. अलग शब्द उच्चारीला म्हणती, भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोडी घेतली समर्थे काय असे उणे ते जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाके ते आणून न लागत एका क्षण 100वर गंती झाली. झोडी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले, काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्याचे आनंद झाला. तयासी परिणाम आले. माणस श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले. बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करीता ती. कोणी एक अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावणी दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकून बाळप्पासी दुःख झाले. माणसी सोडून स्वामी चरणांशी म्हणती जावे येथून. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथून. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पाहतले. तेव्हा एका सेवाकऱ्याचं बोललेले, काय समर्थ बाळप्पा दर्शनास येतं त्याचे आसन दाखवावे. बाळप्पा येतं त्या स्थानी आसन दाविले. सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला. त्या लागून तो त्याचं रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पास आनंद झाला. बाईसे गरोभरी ती कोणासी माईनाशी झाली. सुंदराबाईसे करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती ध्येय काही होईना. अकलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तैंसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परी राणीस भिवून तैसन केले. तयांनी समर्थ दर्शनासी एकेदिनी कारभारी पातले. तैंसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले. फौजदाराशी कैद करून या बाईसे आणावे म्हणती सत्वर. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनिमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावायसे घेऊन गेले. बाळप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयसी द्रव्यशाही आम्हासी. आम्ही निर्लोभ माणसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्ता सांगून करविले. स्त्रीने उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली. उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाण करीती. सद्भावे जे नमस्कारी ती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत. त्रयोदशोध्याय गूढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणा प्रणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना. जय जयाजी अघशमणा. जय जयाजी परमपावना. दीनबंधू जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरे ध्यावे स्वामीचरण शुद्ध मन करूनही. प्रातकर्मे आटोपुनी मग बैसावे आसने. भक्ती धरुणे स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करून मन घालावे शुद्धदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या षोडोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अगहरणा. परात परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा येतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीश वेदवंद्य जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालय. भक्तजन तारा अनंतरूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तुची वसुंधरा पूर्ण. चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर. तू विधाता तू इंद्र. अष्टद्वीकपालादी समग्र तूच रूपे नटलासे. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चयी. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लागी आदी मध्याग्र कोठे नसे पाहता. असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण. दाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा. वेदांचाही तर्कचाचरे. शास्त्रातही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती. सहस्त्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता. रक्षावी मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीनानाथा. दासाकडे पाहावे आता वितुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना. कृपा समुद्री यामिना आश्रय दे जे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व ज निरसोण. इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावा पैल तीर. त्वाणम तरणे साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती भुली नाना न बाधो तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोण ज्ञानार्थ हृदय प्रगटोपय. शांतिमणी सदा वसो वृथाभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखे ही निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी व्रतता
न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण, न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान, कृपा करुणे समर्था. असून या संसारात प्राशन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे. ऐशी प्रार्थना करिता आनंद भये समर्था, संतोषणी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे, स्वामी पूजन प्रदोष समय होता जणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वात्र पाविजे. प्रसंगी माणस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसे करावी स्वामी भक्ती, हे नेनी मी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकात. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा ऐकुत भाविक भक्त. चतुर्दशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडत, चारी पुरुषार्थ येती हाता. पापताप दैन्य वार्ता, तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवण, अंती दावी ती सूरभमन. जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगलवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणते तयांसी. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची याची, ती सदा अरण्यात वसती एकांतस्थळी समर्थ. परमेश्वर रूप येती, ऐसे ज्यांच्या वाटेची ती, ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाती. त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वाडा माझी जात, तो देखले श्री समर्थ दिगंबर येती राज. कटंकशया करून तियेवर केले शयन. ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे, अष्टभावे दाटून माता ठेवी श्री चरणे. म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून या स्तविता, झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले यती. वरद हस्त ठेवी ती तत्काळ मस्तकी तयाच्या. बसप्पाचे श्रीचरण मन जडले तै पासून, राहू लागला निशिदिनी स्वामी स्निग्ध आनंदे. मग बसप्पाचे कांता ऐकून ऐशी वार्ता करीत असे आकांता. म्हणे घर बुडाले. बसप्पा येता गृहासी दृष्टतरे बोले तसे. म्हणे सोडिले संसारासी वेळ काय लागले. परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त, जनापवादान भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात. घोरतम दाटले, चित्त जडले श्रीचरणे. भीती नसे काही मनी, 2 प्रहार होता रजनी. समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले. घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती. स्वामीचरणी जडली वृत्ती, देहभान नसेची. तो समर्थ केले नवल प्रकट झाले. असंख्य व्याल भूभाग व्यापिला, सकळ तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला. बसप्पा भाणावरी आला. अपरिमित देखला सर्पसमूह चोहीकडे. वृक्षशाखा अवलौकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून या ऐशी परी भयभीत झाला. अंतरी तो तयसी मधुत्तरी. समर्थ काय बोलले. भिहू नको या समयी, जितके पाहिजे तितके घेई. न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊन अंगवस्त्र टाकेते एका सर्पावरी. गुंडाळून सर्पातुरीत सत्वर उचलून घेत. तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्रामामाजी आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. ते आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखून शक्यता झाला. अंतकरणी माता ठेवी स्वामीचरणी, प्रेमाश्रू नैनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे त्वा सत्वर. सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोसीजे. असो तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा भाविक परिसोत. पंचदशोध्याय गोढा. श्री स्वामी चरणा प्रणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येतिरूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत, अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. एकदा त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते. नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणारे जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माताबंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मणपणा पंडित ते करिता व्यापार. त्यात तोटा आला तयांचे. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकले कानी. तेव्हा भावधरुणी मनी नवस केला. स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात वरीत अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढील एक युक्ती बोलावून पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे, हे नुकसान भरावायचे द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुशी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघेल माझी दिवाळी, यात संशय असे ना. तुम्ही भाव आहे कर्जमुक्त, असे करावी युक्ती एक. तुमचा होणी मी मालक लिहून देतो पेढीवरी. अपूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगावाय पंडिताला. मारवाडी आला आनंदे.
दिले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वाचकरित त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयांसी शिव राम मारुती ऐसी नामे दिली. त्रिवर्गाचे अनेक मंत्र दिले. पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिले. मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्ग जवळ बोलविले. तिघांसी 3 श्लोक दिले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला असे समर्थ. तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावार नसल्याची. दुसरा मंत्र गजाननाला तैवेळी श्रीने दिला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितं तोयम येतागच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. संतोषाले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावण तया ते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले. समर्थात याचा प्रश्न ऐकून समर्थ बोले, त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येत्या नव्या सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागते जावया. आज्ञा मिळत आता यांचे आनंदी आले. मुंबईस हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पाही वागवी भक्त सका दिल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थ स्निग्ध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणते, तू माझा सुत झालास आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कपनी जोडी समर्थ तयांसी दिली. ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरिभाऊचे करी. म्हणते, जाऊन सागर तरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवे आपुला संसार. लोभ मोह अणुमात्र चित्तित्वान धरावा. आज्ञा ऐकून आईशी आनंद झाला. मानसी सत्वराने मुंबईशी साधुवेश घेऊन असो हरिभाऊने काय केले. ब्राह्मणाचे बोलविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारानामे त्यांची कांता. ती करी बहुता आकांता घेत उर बुडवून. विनविते जोडून कर अद्यापि स्वस्त करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेचे उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिले शुभ्र वस्त्र परिधान करावा. या आत्मलिंग समर्थे स्वामी स्वतः दिले होते. त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिला. कामटीपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊन गोसावी मठामाजी राहिले. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदाभाविक भक्त परिसोत षोडशोदाय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जय. मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिनेही वृत्त ऐकून दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिहे लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगून. याची पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचक्षणी आणून. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांचे देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठाउटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर माझी दूर नोहीची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझे वास्तविक हिंदू पारशी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामटीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारामी त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुतापरी तयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केली से. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी. त्यांनी केले वर्तमान पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले. नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदे ते स्तवन करीत तयांचे. स्वामी सुते तयासी लावी येले. स्वामी भक्तीशी धन्य झाले. नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पव्या श्रीचरणी अक्कलकोटी पाहतले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामीमूर्ती आनंदली. समर्थ त्यांचे आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसवाले. समर्थांचे पाहून या स्वभक्तांचे परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1792 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. शेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धुणे कामना कोणी येताची दर्शना त्यांची समर्थकरिती आज्ञा सुताकडे जावायची. स्वामी सुतही त्यांप्रती मनातील खुण सांगते. ऐकून जन चकित होती. वर्णिते ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविना तो न सेवी उदकांना ऐसे दिवस झाले. ती निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. ते करुणा रस्ते भरले पूर्ण. ऐकिले आतून राणे सेवकासे म्हणे सत्वरी तुम्ही जाऊनी त्या अवसरी साधू ते मंदिरी प्रातून या आणावे. पाहुणे या समर्थाचे उल्हास सुताचे माणसी धावून या वेगीचे मिठीचरणी घातले. नीचे सुद्धा ते पाहुणे आंदले. समर्थ म्हणे कर फिरविला. मुखाहुणे हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थाची प्रीती खरी.
स्वामीसुतावरी होती. स्वामीसुता रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन, पायी खडावा घालून प्रेमांगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामीसुता भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगते तयाकाने आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामीसुता निशब्द होई कल्पना साहित्यासी स्वामी विना कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींचे ऐसे न करावे काही मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरिते हृदयाशी म्हणते आम्ही तव हृदय वास करू निश्चित चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुद्धा ते स्थळ सोडून तुरीत नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचन दुखावला अंतरीभाऊ खिन्न झाला परतुनी नाही आला जन्मवरी अकलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षण झाला स्वामीसुत दुःख काही दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला असा समाचार समजला अकलकोटी समर्थाते. स्वामीसुताची रणी राहत असे त्या स्थानी तिनेही वर्तमान ऐकून विनवित समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुद्धा ते सत्वरी मजस निघ्न आणावे. परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याच्या पोटी रात्रंदिन चलत असे. मग सांगती समर्थ त्याचे घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावे. तथापि स्वामीसुतापाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोले समर्थ आता जरी ने सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेवली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला. स्वामीसुतापरी तोरणा आला अक्कलकोटा जीवित परवाना केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करी ती विचित्र करणी बसले स्नान करून परी गंधन लावी ती भोजनाते न उठती धरणेवरी अंग टाकी ते कोणासंगे न बोलती रुदन करी ती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामीसुता गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकून करी ते आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःखांतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवालाई परतून आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मृतिजय हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी संधी सापडले काळासी ओढून बडेची मगनेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवदती दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोढा श्री भगवच्चरणा प्रणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामीसुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या माणसी त्या समय मोरपाखरासे अधिकारी नेमू गादीशी चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागुनी. लपवून ठेविले विटेसी ती दिले पाहिजे आम्हासी याचा अर्थ कवणाशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयसे आणविले आपणापासे एके दिवशी समर्थांचे दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेऊ घाले असे आरोग्य होईल बाळाशी चिंता माणसी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोगकोटे राहील. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधलेला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येतं. दर्शन घेत समर्थांचे ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी तुम्ही पाठवा दादासी. समागमे आमुच्या बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे. समर्थ वृत्त ऐकून म्हणते द्यावे पाठवून बाळा आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासे. समर्थ कुणाच्या बाईसे बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेचा आम्ही करू. केशवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले केजेप्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतून पुढे सेवा करायला सांगते त्यासी मुंबईस पाठवी ते ब्रह्मचार्याची आज्ञा करीते यासी स्थापा गादीवरी. दादासी करून गोसावी मुंबईच्या गादी चालवावी. स्वामीसुताची यास द्यावी कपनी जोडी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवसनिश्चय गोसावी होऊन गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणायचे सर्वता नरुचे चित्ता त्याची. यापरी ब्रह्मचार्याने पहिले खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चे लावून सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. स्त्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते. धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादाप्रती वेडखचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून ये. समर्थ बोलेली तियेसी जे बरे वाटेल आम्हासी त्याचे करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासे गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले. ऐकून अशा वचनाला समर्थांचे क्रोधाला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाडपिटीत सुहासते. परी समर्थे त्या समय लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कपनी जोडी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठवी ती भिक्षेसी ते पाहुणे काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांचे हसू आले अधिकचे कौतुक मांडिले.
दादाशी जवळ बोलविले, काय सांगितले तयासी. अनुसाय तुझी माता तिजपाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधविष्ट मंतकरणी म्हणे, तुझी हे करणी लोकापवादा कारण. ऐकुनी मातेची उक्ती दादा तिजप्रती बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली. ती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्तकरिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र अत्यादरे श्रवण करिता सर्वत्र पाविजे निश्चयी. प्रसिद्ध आनंदी क्षत्रिय नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्ण तटाके क्षत्रिय पवित्र ती देखिले, त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन, नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञान तयांचे पाहिले, कित्येकांची चरण धरिले परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती. महिमा श्रींचा ऐकुनी सन्मुख पाहुणे तयाला आज्ञाचक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक एकता तेथेची समाधी लागली, त्यांची स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मारंध्री प्राणवायू आचार्य करीती सकळ जन, असो झाली या काही वेळ समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुंजावरी मस्तक ठेविले, झटकरी सद्दोदित झाले अंतरी, हर्षपोटी न सामावे. ओटून या करीती स्तुती, धन्य धन्य हे येती केवळ परमेश्वर असते, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, त्याने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आनंद क्षत्रिय परतून येते, तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न. ज्याला बहुत धर्मकृत्य केली, दूरदूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले, समर्थांचे दर्शन उभे राहिले, कर जोडून झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुण नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले, त्या समयासी लोकी धन्यता पावलासी. वारयोषिता पाळुनी तियेसी द्यावे सोडून, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सूरभुवनी अंतिजासी सुकाणे. ऐकुनी समर्थांचे वाणी आश्चर्य वाटले सकलांमनी. नृसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील, परी अंतरीची खुण येते तत्काळ जाणून पाहू लागले. अधोवदन शब्द ऐकण बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊन राहिले, स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यांचे ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले. ज्यांनी समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शना ते पातला. स्वकार्य चिंतून अंतरी खडग दिदले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रींने जाणिले अंतर, त्याचे पाहुणे कर्म घोर राजद्रोह माणसी. लगबगी उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी, तरवाडाच्या झाडावरी तलवार दिली टाकून. कार्य आपण योजले ते शेवटानं जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडंग करी. परी तो अभिमानी पुरुष खडंग घेऊन तैसेच आला परत, स्वस्थानाचा झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहते अक्कलकोटात राजाश्रित सरदार. मायापाश तोडून दूढ झाले स्वामीचरणी, भजन पूजन निश्चितीने करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यसमय पातला. पाहुणे विपरीत परी श्रीचंद धरले झटकरी, उभा राहिला काळ दुरी नवलपरी झाले. दीन वदन होऊन दृढ घातली मिठी चरणे, तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणे श्री समर्थ कृतंदासी, काय सांगत हा असे माझा भक्त ऐश्वर्याचे न सरले. पहिले तो ऋषभती सते, त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वातुरित स्पर्श ते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करीती धन्यता थोर वणिता, ती बैला प्रति दिदली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता, वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र येते इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19 अध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णित समर्थांचे गुण नाना दोष होती दहन, सांगत ऐकता पावन वक्ताक्षोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छाधुनी मानसी गृहस्थ एक दर्शनास समर्थांच्या पातला. करून या श्रींची स्तुती माता ठेवल्या चरणावरती, तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदने करुणी. फकीरा ते देई खाना, तेने गुरुतील सर्व कामना पक्वाण्य करुणी ज्ञाना. येथेच्या भोजन देई जे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाण्य. फकीर बोलविले 5 जण, जेऊ घातले तया ते. फकीर तृप्त होऊन जाते, उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ
आज्ञापेती गृहस्था ते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले. तेदवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पामिना कष्ट कळता स्वजना गोष्ट. ह्या आला म्हणे ऐसा विचारतो समर्थ असा कळला. सत्वर म्हणते हा अभाविक नर कल्पनाची ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळवावया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ म्हणते उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्यप्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरल्या तत्काळ मुंबईसाला अवघाचा भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्धबाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलविले त्याला आसनावरी बैसविला. 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ म्हणे आनंदाला बाई त्या आशीर्वाद दिदल्या द्रव्याला भोवता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आले प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकुत भाविक भक्त 20वा अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करुणी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे. संपवावा अवतार आता ऐसे म्हणा माझे येता जडदेह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहार. चतुर्थ प्रहाराचा अवसर. चित्त करुणे एकाग्र निमग्र झाले निजरूपी. षडचक्रा ते भेदून ब्रह्मारंधा शेदून आत्मज्योत निघाले पूर्ण. हृदयामधुनी ते धवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करी ती नानापरी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीची जन समस्त दुःखे करून आक्रदंत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंतलीला जना सन्मार्ग दाविला. उद्धारी जड मुड्डाला तो महिमा कोणवर्णी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे. तेथेचे बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शट त्यांसी स्नेह झाला निकट आश्रयदाते येते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसला उपजली चित्ती. स्वामीचरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी. स्वामी गुणानुवाद गाहिले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्य सिद्धार्थ देवस्थास्तवण. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले. स्वामी रूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले हे कथन. द्वितीयोध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथींचा महिमा वर्णिला. तृतीयोध्यायी निश्चयी स्वामींचा करावया छळ आले. 2 संन्यासी खल तेची वृत्त सकल. 4थ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोदेसी त्याने न्यावया स्वामींचे पाठविले कारभारेसी. 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यांची दाविला चमत्कार. तयाचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले. शंकरनामे एक गृहस्थ होता. ब्रह्मासमध्ये गृहस्थ त्याचे केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा. खर्चून या द्रव्यभूत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त. 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले. 10माध्यायात ते एकता पुनीत श्रोते होती सत्याची. 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय. 13वा बाळापाचा इतिहास भरवा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो. 14वा अध्याय पूर्ण सतारक भाविका. बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याचे लागला भजन छंदू तो दादाबुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले. 19व्यात सांशरूपे सत्यप. एक गृहस्थ निर्धार त्याचे आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत रुची चैत्र मास. गुरुवार वैद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता. वंधुनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला असे. स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार. संपत्ती संतती प्राप्त होय त्याची. वाडो विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती. भवसागर तोणवंती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो. वृथाभिमान तो नसो. सर्व विद्यासार गवसो. भक्तश्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जिही प्रसिद्धी साणिला. त्यांची रक्षावे दया कृपागणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम.
ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरुदेव महाराज की जय।